आयुर्वेदीय चिकित्सेचा महत्वाचा भाग म्हणजे पंचकर्म. आणि या पंचकर्मामधला एक कर्म म्हणजे वमन. हे वमन नेमकं कोणी घ्यायचंय, कसं घ्यायचंय, त्याचे फायदे काय आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर पुष्कर आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची. आयुर्वेदाची ट्रीटमेंट करताना पंचकर्म म्हणजे काय, तर पंचकर्मामधल्या 5 गोष्टी आहेत: वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. या 5 गोष्टी म्हणजे पंचकर्म. या पंचकर्म एका व्यक्तीला सगळीच्या सगळी कर्म करायची असतात का, तर नाही. त्याच्या डिसीजनुसार, त्याच्या गरजेनुसार किंवा ऋतूनुसार यातलं कोणतं तरी एकच कर्म एका वेळेला केलं जातं. मग ते बस्ती असेल, मग ते विरेचन असेल किंवा ते वमन असेल. फॉर से आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये वमनाची माहिती घेणार. पहिले वमन म्हणजे काय ह्या प्रश्नाचं उत्तर बघूया. वमन म्हणजे उलटी. नॉर्मल आपल्याला चुकीचं खाल्लं, बाहेरचं काहीतरी शेवपुरी पाणीपुरी खाल्ली आणि ती बादल्यावरती जशी उलटी होते किंवा ऍसिडिटी झाल्यावरती जी उलटी होते ती उलटी म्हणजे वमन नाही. किंवा नुसतं मिठाचं पाणी प्यायल्यावरती जी उलटी होते ती उलटी म्हणजे सुद्धा वमन नाही. मग वमन म्हणजे काय, तर त्याच्यात वमन हे जाणून घेण्यासाठी आपण वमनाची प्रोसिजर काय ते पहिले जाणून घेऊया, म्हणजे तुम्हाला समजेल की वमन म्हणजे काय. तर ज्या व्यक्तीला वमन द्यायचं आहे त्या व्यक्तीला आपण सुरुवातीला तूप प्यायला देतो. एकतर ते गाईचं तूप असेल किंवा गाईचंच तूप औषधांनी सिद्ध केलेलं असं वेगळ्या प्रकारे बनवलेलं औषधी तूप असेल. मग ते तूप कसं प्यायचंय, घेतलं तूप तोंडाला लावलं, घटाघटा प्यायलं आणि मग उलटी केली, इतकं सोपं आहे का वमन, तर नाही. तर ते तूप जे प्यायचंय ते क्वांटिटी वाईज प्यायचंय. त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा अग्नी म्हणजेच त्याची डायजेशन पॉवर कशी आहे याच्यावरती ते तूप प्यायची मात्रा जी आहे ती आपण ठरवत असतो. फॉर से मी एक पेशंट आहे, पुष्कर हा एक पेशंट आहे, त्या पुष्करची डायजेस्टिव्ह कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावरती मी त्याला ते तूप किती प्यायचंय हे त्याला लिहून देणार. हे तूप किती दिवस प्यायचंय, एकाच दिवशी सगळंच तूप पिऊन टाकायचंय का पुष्करने, तर नाही. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस, 6वा दिवस, असं सलग 5, 6, 4 दिवस तुम्हाला तूप प्यायचं. मग ते किती क्वांटिटीमध्ये प्यायचंय ते त्याच्या डायजेस्टिव्ह पॉवरवरती आपण ठरवणार. फॉर से पुष्कळची डायजेस्टिव्ह पॉवर मी ठरवली आणि त्याला मी सांगितलं की पहिल्या दिवशी तू बाबा 30 ग्रॅम तूप पी, मग दुसऱ्या दिवशी 60 ग्रॅम पी, तिसऱ्या दिवशी 90 ग्रॅम पी, असं हळूहळू करत ते तूप आपण दुपटीने किंवा 30 ग्रॅमने, 40 ग्रॅमने, 50 ग्रॅमने वाढवत जा. मग सतत तूपच पित राहायचंय का 6-7 दिवस, तर नाही. आपण ते तूप पिणं थांबवतो कधी, तर आयुर्वेदामध्ये एक लक्षण सांगितलेलं आहे, अधस्तः स्नेहदर्शन. अधस्तः स्नेहदर्शन म्हणजे काय, स्टूल्स वाटे तुमच्या मला वाटे जेव्हा तूप शरीरातून बाहेर पडेल तेव्हा तूप पिणं थांबवायचं. आता पुष्करची तूप पिण्याची कॅपॅसिटी आहे, त्याला अधस्तः स्नेहदर्शन झालं ते म्हणजे 90 ग्रॅमच्या दिवशी किंवा 120 ग्रॅमच्या दिवशी. पहिल्या दिवशी त्याने 30 ग्रॅम घेतलं, दुसऱ्या दिवशी 60 ग्रॅम, तिसऱ्या दिवशी 90 ग्रॅम, चौथ्या दिवशी 120 ग्रॅम. आता हे तूप कधी प्यायचं असतं, तर सकाळी उठल्यावरती लगेच. अशा वेळेला मी पेशंटला सांगतो की सकाळी तुम्ही 6 ते 7च्या दरम्यान उठायचंय, ब्रश करायचंय आणि लगेच तूप प्यायचंय. जे काही तुम्हाला औषधी तूप तुमच्या वैद्याने दिलेलं आहे ते तूप तुम्ही प्यायचंय. ते तूप घेतल्यानंतर तुम्ही लगेच काहीच खायचं नाहीये, कारण का ते तूप तुमच्या शरीराला पचवायला वेळ द्यायचा. मग ते तूप जशी क्वांटिटी वाढत जाते, पहिल्या 30 ग्रॅमच्या दिवशी तुम्हाला साधारण 9 वाजता वगैरे भुकेचं सेन्सेशन जाणवू शकतं किंवा 10 वाजता. तर जशी क्वांटिटी वाढत जाते तसं तुम्हाला भूक जी आहे ती हळूहळू हळूहळू करत उशिरा लागायला लागते आणि ते तूप तुमच्या शरीराद्वारे पचवलं जातं आणि प्रत्येक शरीराच्या सेल्स पर्यंत ते तूप पोचवलं जातं. आणि शरीराच्या प्रत्येक सेल्स मध्ये, म्हणजे ते अगदी हातापासून, पायापासून, डोक्यापासून सर्व ऑर्गन्स पर्यंत ते तूप पोचवलं जातं डायजेस्टिव्ह सिस्टीम थ्रू. आणि ते तूप पोचवल्यावरती शरीरामध्ये पसरलेले जे काही दोष आहेत, वात पित्त कफाचे जे काही दोष आहेत, ते तूप हळूहळू करून ते सगळे जे काही दोष असतात ते तुमच्या जठरामध्ये म्हणजे स्टमक कडे आणायला शरीराला मदत करतं. मगाशी मी जे सांगितलं ते म्हणजे अधस्था स्नेहदर्शन. अखंड शरीरामध्ये तूप पसरलेलं आहे आणि आता अशी कंडिशन आहे पुष्करच्या शरीराची की ते तूप परत शरीरामध्ये प्यायल्यावरती शरीर पचवू शकत नाही. अशा वेळेला जे काही एक्सेस तूप आहे तुमच्या शरीरातलं
ते स्टूल्स वाटे मला वाटे शरीरातून बाहेर पाडलं जातं. म्हणजे हे त्याचं इंडिकेशन आहे की अखंड शरीरामध्ये ते तूप पसरलेलं आहे आणि आता तुमचं शरीर वमन ही क्रिया करण्यासाठी तयार झालेलं आहे. मग लगेच दुसऱ्या दिवशी वमन करायचंय का? तर नाही. पहिले 4 दिवस पुष्करने तूप प्यायलं, 5व्या दिवशी पुष्करची मजा आहे. का? तर पुष्करला त्या दिवशी छान छान गोष्टी खायच्या ज्याने शरीरामध्ये कफ वाढेल. मग कोणत्या गोष्टी असतात त्या? ते म्हणजे आम्ही पेशंटला सांगतो की पुष्करने सकाळी उठल्यावरती नाश्त्यासाठी इडली किंवा मेदूवडा, सांबार अशा फर्मेंटेड जे काही आयटम्स आहेत ते खायचे. दुपारी जेवताना मस्तपैकी श्रीखंड आणि पुरी खायची. संध्याकाळी काय खायचंय? तर मी संध्याकाळी रात्री जेवताना मस्तपैकी दही भात खायचा किंवा संध्याकाळी 5-6ची वेळ असते त्याला एक मस्त मोठा ग्लास भरून लस्सी प्यायची. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, आता जे काही पदार्थ आहेत ते मी सांगितले, ते सगळे शरीरामध्ये कफ वाढवणारे आहेत. आणि हे कफ वाढवणारे पदार्थ खाल्ल्यावरती म्हणजे साधारण 5व्या दिवशी पुष्करने हे सगळे पदार्थ खाल्ले आणि 6व्या दिवशी मात्र पुष्करला सकाळी वमन करायचं आहे. वमन कधीही केलेलं चालतं का दिवसभरामध्ये? तर नाही. वमन करायचा दिवस आणि त्याचा आदला दिवस आम्ही पुष्करला सर्वांग स्नेहस्वेदन करणार आहोत. म्हणजे अखंड बॉडीला मसाज करणार आहोत आणि स्टीम देणार आहोत, जेणेकरून त्याच्या शरीरामध्ये जे पसरलेले काही दोष असतील त्या स्नेहस्वेदनाद्वारे त्याच्या जठरामध्ये येतील आणि ऑलरेडी वाढलेला जो काही कफ आहे त्याने जे काही पदार्थ खाल्लेले आहेत त्याच्याबरोबर ते बाहेर पडतील. तर जो 6वा दिवस आहे तो म्हणजे वमनाचा दिवस. त्या वमनाच्या दिवशी सकाळी स्नेहस्वेदन, अखंड बॉडीला मसाज आणि स्टीम झाल्यावरती मग पुष्करला वमन दिलं जाणार आहे. मग त्याच्यासाठी पर्टिक्युलर काही अशी औषधं वापरली जातात जेणेकरून उलटी होते, नॅचरली उलटी होते. तर अशा वेळेला तुम्हाला सांगायला हरकत नाही, ते म्हणजे पहिलं म्हणजे आपण पेशंटला स्नेहस्वेदन केलं त्याच्यानंतर बरेच जण दूध पिऊन वमन करतात आणि पर्टिक्युलर काही औषधं आहेत ती दिली जातात, ती चाटवली जातात, त्याच्याने उलटी होते. मग दूध प्यायचं असतं उलटी करायची, दूध प्यायचं असतं उलटी करायची, असे 5-6 मोठे वेग वेग म्हणजे मोठ्या उलट्या झाल्यावरती वमन ही क्रिया पूर्ण होते. एवढा सगळा वमनाचा मोठाच्या मोठा दिन हे आहे, काय म्हणतात प्रोसिजर आहे 1 ते 6 दिवसांची. इकडेच वमनाची प्रोसिजर संपते का? तर नाही. अजून पुढचे 4 दिवस पुष्करला वमनाची प्रोसिजर फॉलो करायची. म्हणजे काय? 5-6 मोठ्या उलट्या झाल्यावरती त्याच्या शरीरातल्या जे काही दोष आहेत, टॉक्झिन्स आहेत, ते सगळे शरीरातून बाहेर पडलेत उलटीद्वारे. कफ बाहेर पडलाय, पित्त बाहेर पडलाय, वात बाहेर पडलाय. अशा वेळेला त्याचा जाठराग्नी आहे तो एकदम फ्रेश झालेला आहे. असं फ्रेश झालेल्या जाठराग्नीवरती आपण एकदम चांगले चांगले पदार्थ टाकणार का? पोळी भाजी आमटी भात? तर नाही. त्याला हळूहळू हळूहळू अजून वाढवणार त्या जाठराग्नीला. त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती हळूहळू आपण अजून चांगली करणार. म्हणून त्यावेळेला आपण पुष्करला पेज खायला द्यायची आहे, खिचडी खायला द्यायची आहे आणि हळू करत 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 मग त्याचा पूर्ण जो काही आहार आहे तो 4 दिवसामध्ये नॉर्मलाइज करायचा. पोळी भाजी भात आमटीवरती घेऊन जायचं. अशी ही सगळी वमनाची जी काही प्रोसिजर आहे ती जवळजवळ 8 ते 10 दिवस 12 दिवसांची असू शकते त्या व्यक्तीच्या अनुषंगाने. आता हे वमन कोणी करायचंय? तर नॉर्मली वमन स्वस्थ व्यक्तींनी सगळ्यांनीच करायचंय असं आम्ही सांगतो. ज्यांना ज्यांना व्यवस्थित त्यांचं शरीर मेंटेन करायचं त्यांनी वमन केलंच पाहिजे. मग ते कधी करायचंय? वमन करायचंय ते म्हणजे वसंत ऋतूमध्ये. आता वसंत ऋतू कधी असतो? तो असतो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सुरुवात साधारण होते होळी आणि त्याच्यानंतर साधारण एप्रिलपर्यंत, एप्रिलचे साधारण सुरुवातीचे 15 दिवस म्हणजे हिवाळा संपत येतोय आणि उन्हाळा सुरू होतोय. असा जो चैत्र ऋतूचा वगैरे जो चैत्र महिन्याचा जो भाग असतो, गुढीपाडवा असतो, महाशिवरात्र असते, होळी असते, असे जे काही सण ज्या वेळेला असतात तेव्हा वसंत ऋतू असतो आणि तेव्हा स्वस्थ व्यक्तींनी वमन करायचं. इतर कोणी वमन केलं पाहिजे तर ज्यांना वरून सुरू करू डिसिजेसची नावं, ज्यांना वारंवार सर्दी खोकला पडसं होतं त्यांनी वमन करायलाच पाहिजे. त्यांना पिंपल्स जास्ती येतात, तारुण्य पेटिका म्हणतात, त्या तारुण्य पेटिकांचा त्रास ज्यांना जास्ती असतो त्यांनी सुद्धा वमन करायलाच पाहिजे. वर्षाचे 12ही महिने ज्यांना कफ असतो, छातीमध्ये डबडबलेला खोकला असतो त्यांनी सुद्धा वमन करणं आवश्यक आहे. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास जास्ती होतो, आम्लपित्त होतं, आंबट करपट ढेकर येतात, सतत डोकं दुखत असतं ऍसिडिटीमुळे, अशांनी सुद्धा वमन केलं तर तो ऍसिडिटीचा त्रास जो आहे तो पूर्णपणे निघून जाऊ शकतो. तसंच मगाशी मी खोकल्याबद्दल बोललो पण त्याच्यात सुद्धा अजून इम्पॉर्टंट म्हणजे अस्थमा. अस्थमाच्या पेशंटनी जर का वमन केलं आणि सलग 3 वर्ष जर का अस्थमाच्या पेशंटनी वमन केलं तर अस्थमा पूर्णपणे बरा होतो, हे मी बघितलेलं आहे. परत इनफर्टिलिटीचे बरेच पेशंट असतात. मेल इनफर्टिलिटी असेल, पुरुष वेंधत्व असेल किंवा स्त्री वेंधत्व असेल,
अशाने सुद्धा वमन केलं तर त्यांचा इन्फर्टिलिटीमध्ये सुद्धा त्यांना खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसू शकतात. त्याच्याचबरोबर स्त्रियांमध्ये जे पीसीओडी म्हणून जो आजार असतो त्या पीसीओडी मध्ये सुद्धा मेन्सेस मधले जे काही प्रॉब्लेम असतात पीसीओडी असतो अशाने सुद्धा वमन करणं फार आवश्यक आहे. वमनामधला अजून एक पुढचा डिसीज तो म्हणजे थायरॉइड. थायरॉइडचे पेशंट सध्या खूप वाढलेत आणि खास करून फिमेल्स मध्ये थायरॉइडचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती दिसतं. तर थायरॉइड मध्ये सुद्धा वमनाचे एक्सलंट रिझल्ट दिसतात. त्याच्याच बरोबर स्थौल्य म्हणजेच ओबेसिटीमध्ये सुद्धा वमनाचे एक्सलंट रिझल्ट दिसतात. तर अशा व्यक्तींनी वमन केलं तर त्याचे त्यांना खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसू शकतील. पण वमन जी प्रोसिजर मी आता सांगितली ती प्रोसिजर फॉलो करणं आवश्यक आहे. नुसतंच तुम्ही मिठाचं पाणी प्या आणि उलटी करा याच्याने तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. व्हिडिओ जर का आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.